Hello friends, welcome to this video, and in this video we will start the next point, that is the types of operating system. Before start I want to declare that I will go with Marathi because of I have analyzed the last video and I have decided that if I will go with Marathi then I can easily connect and also explain the concepts in depth so students can get easily. So, and I hope there is a MSBT, that is Maharashtra State Board Technical Education. So many of students can easily understand Marathi. I know there is exception for this case. Not every students can understand Marathi, but on the analysis of previous video, I have decided that uh, I will go with Marathi. So don't wasting on our time. Let's start a new point. But before start, let's take a small recap of previous video. आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमच्या कन्सेप्ट्स आणि फंक्शन्स बघितले होते. तर आपण त्यासाठी आपण 3 एक्झाम्पल्स बघितलेले जे की टिकटॉक आणि पबजी याच्यावरच होते. ते 3 एक्झाम्पल्स तिन्ही डिफरंट वेसाठी होते. तर आपण एकदा शॉर्ट्समध्ये काय बघितलं ते बघूया. फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ सॉफ्टवेअर दॅट मॅनेजेस कम्प्युटर हार्डवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे जे की कम्प्युटर हार्डवेअर किंवा कम्प्युटर डिव्हायसेसला मॅनेज करतं. द पर्पज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम इज टू प्रोव्हाइड अन एन्व्हायरमेंट इन विच युजर कॅन एक्झिक्यूट प्रोग्राम कन्व्हिनियंटली अँड इफिशियंटली. ऑपरेटिंग सिस्टीमचा पर्पज हाच आहे की तो एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं युजरला, ज्याच्यामध्ये युजर प्रत्येक प्रोग्राम किंवा प्रोसेस कन्व्हिनियंटली आणि इफिशियंटली एक्झिक्यूट करू शकतो. Operating system is the main program running all the time on the computer system with allocation of resources and services as memory, processor, device and information. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की ऑपरेटिंग सिस्टीम रिसोर्स मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट कसं करतं. त्याच्या आधी आपण बघितलेलं की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघितलेलं टिकटॉक आणि पबजीचं. त्याच्यामध्ये व्हॉट इफ ऑपरेटिंग सिस्टीम डझंट एक्झिस्ट, हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी मी सांगितलेलं की तुमची ऑपरेटिंग सिस्टीमबद्दलची कन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी मी ते एक्झाम्पल घेतलेलं. त्या एक्झाम्पलमध्ये असं होतं की सपोज केलं आपण एका सेकंडसाठी की आत्ता ऑपरेटिंग सिस्टीम एक्झिस्ट नाही आणि आपण टिकटॉक ॲप यूज करतोय. स्टार्टला आपल्याला वाटलं की टिकटॉक स्क्रोल करूया, टिकटॉक आपण ॲप यूज करतोय. तर टिकटॉक जेव्हा आपण स्टार्ट करू ॲप, तेव्हा तो इमिजिएटली CPU, GPU, मेमरी 100% ऑक्युपाय करून टाकणार, कारण तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज करायला नाही आहे असं आपण सपोज केलेलं आहे की ऑपरेटिंग सिस्टीम आता एक्झिस्टच नाही. मग त्यामुळे काय होणार, टिकटॉक CPU, GPU, मेमरी 100% यूज करणार. आणि त्याच टायमिंगला जर आपण पबजीसुद्धा चालू करायला बघितलं तर पबजी क्रॅश होणार, कारण पबजीकडे आत्ता CPU, GPU, मेमरीचा कोणताच पार्ट यूज करायला नाही, कारण तो ऑलरेडी टिकटॉकनं ऑक्युपाय केलेला आहे. इथे खाली लिहिले बघा, इफ वी ट्राय टू यूज पबजी सायमल्टेनियसली देन इट विल क्रॅश बिकॉज टिकटॉक ऑलरेडी अक्वायर 100% रिसोर्सेस लाईक CPU, GPU, मेमरी. माझं ह्याचं सोल्युशन काय, वेन OS इज एक्झिस्ट देन बोथ टिकटॉक अँड पबजी कॅन रन सायमल्टेनियसली. म्हणजे जेव्हा आपण OSला पिक्चरमध्ये आणू, म्हणजे OS एक्झिस्ट आहे असं समजू, तेव्हा OS काय करणार, CPU, GPU, मेमरीचा पूर्ण पर्सेंट पार्ट यूज करायला देणार नाही. तो फक्त सम पार्ट CPUचा, GPUचा, मेमरीचा यूज करायला देणार टिकटॉकला. म्हणजे तो थोडक्यात रिसोर्स मॅनेजमेंट करणार. हे जे CPU, GPU, मेमरी आहेत हे रिसोर्सेस आहेत, ह्यांचं मॅनेजमेंट करणार की CPUचा 30% पार्ट, GPUचा 15% पार्ट, मेमरीचा 20% पार्ट फक्त टिकटॉकला यूज करायला देणार. जेणेकरून जर पबजी आपण सायमल्टेनियसली रन करायला बघितलं तर त्यावेळी CPUचा मग राहिलेला पार्ट तो पबजी यूज करू शकतो. मग म्हणजेच की आता ह्याच्यामध्ये मी सपोज असं फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज टाकलेत, ते काय फॉर शुअर नाही, ते असंच टाकलेलं आहेत. इथं लिहिले टिकटॉकनं 30% यूज केलं CPUचा पार्ट, GPUचा 50%, मेमरीचा 20%. तर सायमल्टेनियसली पबजीनं CPUचा 40%, GPUचा 35%, मेमरीचा 30%. म्हणजेच की आपण ह्याच्यामधून ऑपरेटिंग सिस्टीमचं रिसोर्स मॅनेजमेंट हे फंक्शन इन्व्होक झालेलं दिसते आपल्याला. आणि ह्याच्या आधी आपण अजून एक एक्झाम्पल बघितलेलं की साईजमध्ये बल्की होत होतं.
म्हणजेच ते मेमरी मॅनेजमेंटचं एक्झाम्पल होतं. थोडक्यात की टिकटॉकला जर सुरुवातीला आपण सपोज करत होतो त्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा की जर ऑपरेटिंग सिस्टीम एक्झिस्ट नाही तर तेव्हा काय होणार, टिकटॉकचा जर मेमरी मधला एखादा पार्ट म्हणजे टिकटॉकला जेवढी मेमरी यूज करण्यासाठी दिल्या आणि पबजीला जेवढी मेमरी यूज करण्यासाठी दिल्या तर टिकटॉक पबजीच्या मेमरीमध्ये डाटा ओव्हरराईड करू शकतो किंवा पबजी टिकटॉकच्या मेमरीमध्ये डाटा ओव्हरराईड करू शकते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. त्याच्यामुळं सिक्युरिटी पण म्हणजे मेंटेन होत नव्हती जर ऑपरेटिंग सिस्टीम नसती तर. मग जर त्या टायमिंगला ऑपरेटिंग सिस्टीम आपण पिक्चरमध्ये आणली तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करणार, टिकटॉकला एक लिमिटेड एरिया देणार त्यात आणि पबजीला एक मेमरीचा लिमिटेड एरिया देणार यूज करण्यासाठी, जेणेकरून टिकटॉक पबजीचा मेमरीचा पार्ट यूज करू शकत नाही आणि पबजी टिकटॉकचा मेमरीचा पार्ट यूज करू शकत नाही. ह्याच्यामुळे सिक्युरिटी मेंटेन होते. हे सिक्युरिटीचं फंक्शन पण OS ह्या एक्झाम्पलमधून इनोव्ह केलेलं दिसतंय आपल्याला. दुसरं होतं ते की जर OS नसतं तर आपल्याला काय करायला लागलं असतं, हे जे रिसोर्स मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट ह्याचे कोड पण डेव्हलपरला ॲप बिल्ड करताना त्याचा कोड पण कोडमध्ये इन्व्हॉल्व करावा लागला असता. म्हणजेच आता OS आहे म्हणून OS हे रिसोर्स मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट या गोष्टी सांभाळते. जर OS नसतंच तर त्या डेव्हलपरला, टिकटॉक डेव्हलपरला किंवा पबजी डेव्हलपरला टिकटॉकनं कोणते रिसोर्स कसे यूज केले पाहिजेत, कोणत्या मेमरी कसा यूज केला पाहिजे याचा कोड पण त्यांना डेव्हलपिंग टाईमलाच टिकटॉक च्या कोडमध्ये इन्व्हॉल्व करावा लागला असता. ह्याच्यामुळे काय झालं असतं, त्यांचा फंक्शनॅलिटी सोडून या गोष्टी पण फोकस त्यांना द्यावा लागला असता, जेणेकरून त्यामुळे काय झालं असते की टिकटॉकची साईज जास्त वाढली असते, म्हणजे टिकटॉक बल्की झाली असती जर OS नसतं तर. OS असल्यामुळे काय झालं, हे रिसोर्स मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट हे एकदाच OS मध्ये इनबिल्ड करून ठेवलेलं आहे. ते प्रत्येक ॲप्लिकेशन आपल्या नीडनुसार यूज करत असतं. त्यामुळं डेव्हलपरला फक्त काय झाले, जेणेकरून सोपं झाले की त्यांच्या फंक्शनॅलिटीवर फोकस करता आले, की टिकटॉकच्या फंक्शनॅलिटीवर त्यांनी डेव्हलपिंग करायचं फक्त. बाकीचं रिसोर्स मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट या गोष्टींवर फोकस नाही करायचं. या गोष्टी OS ॲटोमॅटिकली सांभाळत. ही एवढी सगळी गोष्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये कन्सेप्ट डिटेलमध्ये समजलेली. याच्यावरून आपल्याला OSचा मेन रोल काय आहे हे समजलेलं. नेक्स्ट आपण बघितलेलं फंक्शन्स. आता OSचे फंक्शन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले, 2 राहिलेले, ते पण आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. फर्स्ट आहे प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजेच काय करतं, OS मॅनेजेस रनिंग प्रोग्राम्स बाय गिव्हिंग देम CPU टाइम अँड कंट्रोलिंग एक्झिक्युशन. म्हणजेच काय, प्रोसेस म्हणजे एक चालू असलेला प्रोग्राम असतो. OS ठरवतं की कोणता प्रोग्राम आधी चालेल, कोणता थांबवायचा आणि कोणता पुढे चालू ठेवायचा. उदाहरणार्थ तुमचं मोबाईल असतं ज्याच्यामध्ये म्युझिक प्लेअर, व्हॉट्सअप, यूट्यूब या तिन्ही एकाच वेळी चालू असतील, तर OS ठरवतं की कोणाला किती CPU टाइम द्यायचा. सो प्रोसेस मॅनेजमेंट इज लाईक कंट्रोलिंग ट्रॅफिक ऑफ रनिंग प्रोग्राम्स. इट इज नथिंग बट द प्रोसेस मॅनेजमेंट. म्हणजेच काय करतं, कोणत्या प्रोसेसला किती टाइम द्यायचा CPUचा हे थोडक्यात प्रोसेस मॅनेजमेंटचं OSचं प्रोसेस मॅनेजमेंट फंक्शन हे ठरवतं. नेक्स्ट आहे OSचं फंक्शन मेमरी मॅनेजमेंट. हे काय करतं, OS अलोकेट्स अँड डिअलोकेट्स रॅम टू प्रोग्राम्स इफिशियंटली. म्हणजेच काय, OS पाहतं की कोणत्या प्रोग्रामला किती रॅम द्यायची आणि कधी परत घ्यायची. म्हणजेच त्या प्रोसेसचं काम झालं तर त्या प्रोसेसनं जो काही मेमरीचा पार्ट ऑक्युपाय केला आहे तो पण परत तो OS डिअलोकेट करतं. उदाहरणार्थ जर 2 ॲप एकत्र चालू असतील तर OS रॅम शेअर करतं आणि दोघांना स्मूथली चालवतं. इट अवॉइड्स मेमरी वेस्ट अँड इम्प्रूव्ह सिस्टीम परफॉर्मन्स. जेणेकरून मेमरी जास्त भेटल्यामुळे सिस्टीमचा परफॉर्मन्स पण वाढतो. नेक्स्ट पॉईंट आहे फाईल मॅनेजमेंट. OS हँडल क्रिएशन, रीडिंग, रायटिंग अँड डिलिशन ऑफ फाईल्स. ह्याच्यामध्येच आपली डॉक्युमेंट्स, फोटोज, व्हिडिओज हे सगळं फाईल्समध्ये असतं आपल्या, जे की OS हे फाईल्स कुठे ठेवायच्या, कधी उघडायच्या, डिलीट करायच्या हे सगळं मॅनेज करतं. उदाहरणार्थ तुम्ही एक PDF सेव्ह करता आणि OS त्याला फोल्डरमध्ये व्यवस्थित ठेवतं. सो OS कीप्स युअर डाटा सेफ अँड ऑर्गनाइज युझिंग फाईल मॅनेजमेंट फंक्शन. डिव्हाइस मॅनेजमेंट. OS कंट्रोल्स हार्डवेअर डिव्हाइस थ्रू ड्रायव्हर्स अँड IO हँडलिंग. आता डिव्हाइस मॅनेजमेंट पण बघितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये. कम्प्युटरला जोडलेले डिव्हाइस जसं की कीबोर्ड, माऊस, प्रिंटर हे सगळं OS हँडल करतं.
OS हे डिव्हाइस ड्रायव्हर्स वापरून डिव्हाइसची कम्युनिकेशन वाढवतं, कम्युनिकेशन करतं. जे ड्रायव्हर्स असतात, ड्रायव्हर्स म्हणजे थोडक्यात हार्डवेअरशी कम्युनिकेट करणारा सॉफ्टवेअर म्हणजेच ड्रायव्हर्स असतं. उदाहरण, प्रिंटर कमांड दिल्यावर OS तुमचं डॉक्युमेंट प्रिंटरपर्यंत पोहोचवतं. म्हणजे प्रिंट कमांड दिली की OS तुमचं डॉक्युमेंट प्रिंटरपर्यंत पोहोचवतं. सो OS इज लाईक अ ट्रान्सलेटर बिटवीन युजर अँड डिव्हाइस. हेच आपण डिव्हाइस मॅनेजमेंट फंक्शनमध्ये बघितलेलं. सिक्युरिटी मॅनेजमेंट. OS प्रोटेक्ट्स डाटा अँड रिसोर्सेस फ्रॉम अनऑथराइज ॲक्सेस. सिक्युरिटी मॅनेजमेंट मध्ये काय होतं, आपला डाटा सिक्युअर ठेवणं, अनऑथराइज ॲक्सेस टाळणं हे सगळं OS करतं. उदाहरणार्थ आपल्या मोबाईलचं लॉक स्क्रीन, फिंगरप्रिंट, पासवर्ड हे सगळं OS मॅनेज करतं. OS इन्शुअर्स दॅट ओनली द राईट युजर कॅन ॲक्सेस द सिस्टीम. म्हणजे जो राईट युजर आहे, ऑथराइज्ड युजर फक्त आपला डिव्हाइस ॲक्सेस करू शकतो. हे OSचं सिक्युरिटी मॅनेजमेंट फंक्शन काम करतं. नेक्स्ट आहे नेटवर्क मॅनेजमेंट. OS मॅनेजेस इंटरनेट अँड डाटा ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम्स. नेटवर्क मॅनेजमेंट म्हणजेच काय, जर तुमचं सिस्टीम वायफाय किंवा लॅनवर असेल, किंवा म्हणजे थोडक्यात तुमच्या PCला कोणतं तरी लॅन किंवा वायफाय कनेक्ट असेल, तर त्या OS कनेक्शनची फुल रिस्पॉन्सिबिलिटी घेतं. तुमचं ते जे कनेक्शन आहे इंटरनेटची, त्याची कनेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी OS घेतं. OS इंटरनेट कनेक्शन हँडल करतं, डाटा शेअर करतं आणि प्रोटोकॉल फॉलो करतं. उदाहरणार्थ, फाईल ट्रान्सफर करताना OS हे नेटवर्कची बँडविड्थ आणि स्पीड मॅनेज करतं. फाईल ट्रान्सफर जेव्हा दोन नेटवर्कमध्ये फाईल ट्रान्सफर असतं, तेव्हा त्या नेटवर्कची बँडविड्थ आणि स्पीड, किती स्पीडनं तो डाटा गेला पाहिजे, हे मॅनेज करतं. सो OS अलोज कम्युनिकेशन बिटवीन द कनेक्टेड सिस्टीम. हेच नेटवर्क मॅनेजमेंटचं काम आहे OSच्या. आणि हे जे दोन राहिलेले होते ते पण बघूया आपण. यूजर इंटरफेस. OS प्रोव्हाइड्स GUI or CLI टू इंटरॅक्ट विथ कम्प्युटर. युजर इंटरफेस म्हणजे आपल्याला कम्प्युटरशी बोलायचं आहे ना, तर इंटरफेस OS देतो आपल्याला. OS ते इंटरफेस कोणते, GUI आणि CLI. GUI आपल्याला माहितीच आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस, जे की आपण वापरतो डेस्कटॉप, अँड्रॉइडचं आपलं होम स्क्रीन असतं, हेच हे ग्राफिकल युजर इंटरफेस. ते सगळं OSचं इंटरफेस आहे. आणि CLI कमांड लाईन इंटरफेस. विदाउट इंटरफेस तुम्ही ऑपरेटच करू शकत नाही कम्प्युटरसोबत, म्हणजे कम्युनिकेशन करू शकत नाही. तेच युजर इंटरफेस OSचं फंक्शन GUI CLI प्रोव्हाइड करतं आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी कम्प्युटरशी. नेक्स्ट आहे जॉब शेड्युलिंग. जॉब शेड्युलिंग म्हणजे OS डिसाइड द ऑर्डर इन विच प्रोग्राम गेट CPU टू रन. म्हणजे कोणत्या ऑर्डरमध्ये प्रोग्राम्सना CPUला अलोकेट करायचं. म्हणजेच एकाच वेळी खूप सारे प्रोग्राम रन होत असतील, तर OS ठरवतं की कोणता जॉब आधी चालवायचा, कोणता नंतर. उदाहरणार्थ, यू आर डाउनलोडिंग अ फाईल अँड टायपिंग इन वर्ड अँड प्लेइंग इन म्युझिक. OS बॅलन्स करतं की सिस्टीम हँग होणार नाही. म्हणजे ह्या तिन्ही जरी फंक्शन सायमल्टेनियस चालू असले तरी ते OS बॅलन्स करते की सिस्टीम हँग होणार नाही. दिस इज द जॉब शेड्युलिंग टू मेंटेन स्मूथ मल्टीटास्किंग. म्हणजे मल्टिपल टास्क सायमल्टेनियसली रन करण्याचं काम कोण करतं, OSचं फंक्शन जॉब शेड्युलिंग हे करतं. हे सर्व आपण मागील एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, याचा आपण थोडक्यात रिकॅप घेतलेलंच आहे. आता आपण नेक्स्ट मेन पॉईंटवर येऊया, जो की आहे डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. पुढे जाण्याच्या आधी एक सांगतो की हे जे फंक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट येणाऱ्या पॉईंटमध्ये, म्हणजेच कंपोनंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये पण हेच पॉईंट इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामध्ये आपण ह्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आता आपण इन डिटेलच बघितलं, पण तिथं आपण इन डिटेल थेअरी वगैरे बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीमकडे जाण्याच्या आधी हे जे गोल्स आहेत, ह्या गोल्सवर सगळ्या टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम डिसाईड आहेत. की हे जे 3 गोल्स आहेत, या 3 गोल्सवरच बेसिस आहेत सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचे टाइप्स. म्हणजेच पहिला आहे मॅक्झिमम CPU युटिलायझेशन. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला जर 4 जॉब्स असतील आणि त्यातला पहिला जॉब CPUकडे अलोकेट केला एक्झिक्यूट करायला, आणि तो मधूनच थांबला कारण त्या जॉबचं दुसरं रिलेटेड टास्क तो करायला गेला, मग त्यावेळी CPU रिकामा थांबताना कामा नये. त्यावेळी लगेच CPU दुसऱ्या जॉब अलोकेट झाला पाहिजे. ज्यावेळी CPU आयडल राहील त्यालाच, म्हणजे तेव्हा आपलं मिनिमम CPU युटिलायझेशन होते. CPU युटिलायझेशन म्हणजे काय, मॅक्झिमम जेवढा जास्त CPUला बिझी ठेवता येईल तेवढा आपण ठेवण्याचं काम ह्या गोलमध्ये करतो. नेक्स्ट पॉईंट आहे प्रोसेस स्टार्वेशन मस्ट नॉट प्रेझेंट. प्रोसेस स्टार्वेशन म्हणजेच काय,
समजा 4 जॉब आहेत आपले. पहिला जॉब गेला एक्झिक्युशनला सीपीयूकडे आणि त्यानं सगळ्यात जास्त वेळ घेतला. त्यामुळे काय होते, त्या 3 राहिलेल्या प्रोसेसना खूप जास्त वेळ वेट करावा लागतो. ते वेटिंग टाईम म्हणजेच काय, प्रोसेस स्टार्वेशन टाईम. तर हे नाही म्हणजे हे नसलं पाहिजे. हा गोल आहे ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करण्याचा. हाय प्रायोरिटी जॉब एक्झिक्युशन. समजा जॉब 1, जॉब 2, जॉब 3, जॉब 4 असे आपले 4 जॉब असतील एक्झिक्युशनसाठी, आणि जॉब 3चं एक्झिक्युशन सगळ्यात हाय प्रायोरिटीज आहे. तर त्याला आधी प्रायोरिटी दिली पाहिजे एक्झिक्युटिव्ह होण्यासाठी, मग बाकीचे राहिलेले जॉब आपण एक्झिक्यूट करू शकतो. या तिन्ही गोल्सच्या बेसिसवर नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम चे टाईप्स डिपेंड आहेत. तर फर्स्ट टाईप आपण बघूया, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. तर बॅच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय आहे, आपण सुरुवातीला डायग्राम बघूया. एकदा डायग्राम तुम्हाला क्लिअर झाली की डायग्रामवरूनच तुम्हाला बाकीची थेअरी एकदम परफेक्टली क्लिअर होईल. तर एका साईडला युजर 1, युजर 2 असे मल्टिपल युजर n, म्हणजे मल्टिपल युजर्स एका साईडला आहेत. ते प्रत्येक युजर आपापला जॉब रेडी क्रिएट करतात. म्हणजे युजर प्रिपेअर्स जॉब. ते युजर त्यांचा पर्टिक्युलर जॉब क्रिएट करतात आणि पुढे पास करतात आणि सबमिट टुवर्ड्स ऑपरेटर. हा जो ऑपरेटर आहे तो काय करतो, इट ग्रुप्स द जॉब्स इन टू बॅचेस ॲज पर नीड. आणि हे जे बॅच आहेत, बॅच 1, बॅच 2 आणि CPU. आता आपण ओव्हरऑल सगळ्या डायग्रामची हेडिंग जर बघितले तर वर्किंग बघूया. वर्किंग आधी बघूया, नंतर आपण थेअरीकडे जाऊया. फर्स्ट पॉईंट आहे युजर 1, युजर 2, युजर 3 असे मल्टिपल युजर्स आपापले जॉब्स रेडी करतात, प्रिपेअर करतात आणि ते जॉब्स ऑपरेटरला पास करतात. ऑपरेटर काय करतं, जे काही सेम टाईपचे जॉब आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये कंबाईन करतं आणि त्या ग्रुपलाच काय म्हणतात, बॅच. बॅच इज नथिंग बट द ग्रुप. इट ग्रुप जॉब्स इन टू बॅचेस. म्हणजे जे सेम टाईपचे जॉब आहेत त्यांना एकाच बॅचमध्ये, एका ग्रुपमध्ये कन्वर्ट करतं. त्या ग्रुपलाच म्हणतात बॅच. या बॅचमध्ये जॉब 4, जॉब 1 कंबाईन केलेत, कारण ह्यांचा जो टाईप आहे जॉबचा हा सेम असणार आहे, त्यामुळे त्यांना एकाच बॅचमध्ये कन्वर्ट केलेला आहे. दुसरा जो बॅच आहे त्याच्यामध्ये जॉब 7, जॉब 5, जॉब 2 हे एकाच टाईपचे जॉब आहेत, त्यामुळे त्यांना एका ग्रुपमध्ये एकत्र केले आहेत आणि ते CPUला पास केले आहेत. आणि ह्या जॉबचं एक्झिक्युशन कसं होतं, जॉबचं आणि बॅचचं एक्झिक्युशन हे सिरियली होतं. म्हणजे बॅच 1 आधी एक्झिक्यूट होतो, बॅच 1 मधले जॉब 1 आधी एक्झिक्यूट होतो, नंतर जॉब 4 आधी एक्झिक्यूट होतो, नंतर बॅच 2 कडे जातो. बॅच 2 मध्ये जॉब 2 आधी एक्झिक्यूट होतो, नंतर जॉब 5, नंतर जॉब 7. असा सिरियल, म्हणजे ह्याला सिरियल प्रोसेसिंग सिस्टीम सुद्धा म्हणू शकतो आपण. आता आपण डायग्राम तर बघितली. डायग्राम एकदम सोपे आहे. काय करते, युजर प्रत्येक आपले पर्टिक्युलर जॉब्स ऑपरेटरला पास करतात. ऑपरेटरचं एकच काम आहे, जे सेम टाईपचे जॉब आहेत त्यांना एका बॅचमध्ये कन्वर्ट करायचं. बॅच म्हणजेच काय, ग्रुप. सेम टाईपच्या जॉबना एका ग्रुपमध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच बॅच क्रिएट करणं. बॅच हे पंच कार्डवर असतं. पंच कार्ड म्हणजे थोडक्यात आपण तुम्ही आता एक सपोज करा, पंच कार्ड म्हणजे तुमचं ATM कार्ड. त्या ATM कार्डवर एक बॅच तयार केली आहे, त्या बॅचवर तुमचे मल्टिपल जॉब्स आहेत. आता एवढं तरी सपोज करा. नेक्स्ट आहे, बॅचेस आर प्रोसेसर थ्रू कम्प्युटर. हे जे बॅच तयार केले असते ते कम्प्युटर थ्रू प्रोसेस होतात, म्हणजे CPU थ्रू. आता आपण थेअरीकडे येऊया. इन बॅच ऑपरेटिंग सिस्टीम, जॉब्स विच आर ऑफ सिमिलर टाईप दे आर ग्रुप्ड टुगेदर अँड प्रिपेअर्ड ॲज अ बॅच. ते काय, जे मी तुम्हाला आता सांगितले, जे सेम टाईपचे जॉब आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये क्रिएट केलं जातं, त्यांना प्रिपेअर्ड ॲज अ बॅच, त्यांना बॅच म्हणून हेडिंग दिलं जातं. दिस बॅचेस आर स्टोर्ड ऑन द पंच कार्ड्स. तुम्हाला तेच सांगितलं जातं की एक थोडक्यात ATM कार्ड समजा, त्या म्हणजे पंच कार्ड सारखे ATM कार्ड. पंच कार्ड म्हणजेच काय, ते लिहिले अ स्ट्रीप पेपर इन विच डिजिटल डाटा इज स्टोर्ड अँड रिप्रेझेंटेड युझिंग सिक्वेन्स ऑफ होल्स. म्हणजेच असा पेपर, स्ट्रीप पेपर ज्याच्यावर डिजिटल डाटा स्टोर्ड असतो, त्याच कार्डला म्हणतात पंच कार्ड. विच विल बी सबमिटेड टू द सिस्टीम. नंतर तो सबमिट केला जातो सिस्टीमला रन करण्यासाठी. दिस टाईप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम डझंट इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर डायरेक्टली. Instead, an operator is placed as mediator in between users and computers. म्हणजेच इथं काय करतं, डायरेक्टली ऑपरेटिंग सिस्टीमचं इंटरॅक्शन कम्प्युटरशी होत नाही. डायरेक्ट त्यासाठी आपला मीडिएटर मध्ये असतो. कोण असतो, ऑपरेटर. आपण जे बघितलं, जो की सेम टाईपच्या जॉबना एका बॅचमध्ये कंबाईन करत असतो. तो ऑपरेटर मीडिएटर म्हणून काम करतो युजर आणि कम्प्युटर सिस्टीम मधलं.
नेक्स्ट आहे टू ग्रुप सिमिलर टाईप ऑफ जॉब इन टू बॅच इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑपरेटर. जे की ऑपरेटर तेच करतं, सेम टाईपच्या जॉबला एका बॅचमध्ये ग्रुप करतं. द जॉब्स विच हॅव सेम नीड और रिक्वायरमेंट आर ग्रुप टुगेदर. द सिस्टीम विल परफॉर्म ऑल द रिक्वायर्ड ऑपरेशन इन द सिक्वेन्स. म्हणजेच एकदा का बॅच रेडी झाले तर ऑल रिक्वायर्ड ऑपरेशन एका सिक्वेन्समध्ये परफॉर्म करतं. सिस्टीम सगळे ऑपरेशन परफॉर्म करतं. सो वी कॅन कन्सिडर दिस OS ॲज सिरियल प्रोसेसिंग OS. म्हणजे तुम्हाला ते सांगितलं मी, इथे सिक्वेन्स फॉलो होतो. पहिल्यांदा जॉब 1, नंतर जॉब 2, आणि जॉब 1 मधल्याच आधी बॅच 1 आधी, नंतर बॅच 2, आधी बॅच 1 मधले जॉब 1, नंतर जॉब 4, असं म्हणजे खालून वर, थोडक्यात स्टॅक सारखं. याचं सगळ्यात जुनं एक्झाम्पल आहे बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचं. पहिलं सगळ्यात सुरुवातीची बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचं एक्झाम्पल होतं अटलास नावाची बॅच ऑपरेटिंग सिस्टीम होती, जी की या फंडामेंटलवर काम करायची. याचे ॲडव्हान्टेजेस बघूया. इफ जॉब टेक्स अ व्हेरी लॉंग टाईम देन एक्झिक्युशन ऑफ सच जॉब्स कॅन बी परफॉर्म इवन इन द ॲब्सेन्स ऑफ ह्युमन बिंग. म्हणजेच मग तुम्हाला सांगितलं की एखादा जॉबनं जर जास्त वेळ लावला तर इथं म्हणजे थोडक्यात 1 डे किंवा एका दिवसापेक्षा जास्त जर वेळ लागत असला एखाद्या जॉबला, तर तिथं एक्झिक्युशन त्या जॉबचं होण्यासाठी ह्युमनचा प्रेझेन्स असणं गरजेचं नाही. ह्युमनच्या ॲब्सेन्समध्येच सुद्धा तो जॉब एक्झिक्यूट होऊ शकतो. हा ॲडव्हान्टेज आहे बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचा. दे डझंट रिक्वायर्ड एनी स्पेशल हार्डवेअर अँड सिस्टीम सपोर्ट टू द प्रोसेस डाटा. म्हणजे थोडक्यात काय, आता पुढं आपण बघणार टाइम शेअर ऑपरेटिंग सिस्टीम, त्याला प्रत्येक थोडक्यात त्याला टायमर लागतो, हार्डवेअर एक्सटर्नल हार्डवेअर लागतं. तसं ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला कोणतंच हार्डवेअर लागत नाही. नेक्स्ट आहे मल्टिपल युजर्स कॅन शेअर बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच मल्टिपल युजर, आता मग असे बघितले प्रत्येक युजर आपापला पर्टिक्युलर जॉब प्रिपेअर करतोय, म्हणजेच मल्टिपल युजर्स कॅन शेअर बॅच ऑपरेटिंग सिस्टीम ऑल्सो. हे त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. आता डिसॲडव्हान्टेज पण आहे त्याचे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिबग द बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. हा डिसॲडव्हान्टेज कसा लक्षात ठेवू शकता तुम्ही, म्हणजेच काय, डिबग करण्यासाठी अवघड आहे. का अवघड आहे, कारण आधी तुम्हाला पर्टिक्युलर बॅच डिबग करावी लागणार आणि त्या पर्टिक्युलर बॅचमधले पर्टिक्युलर जॉब तुम्हाला डिबग करावे लागणार. या प्रोसेसमध्ये जाणं हे खूप लेंदी आणि डिफिकल्ट आहे. लॅक ऑफ इंटरॅक्शन बिटवीन युजर अँड OS मे क्रिएट एन प्रॉब्लेम. म्हणजेच इथं ऑपरेटर मीडिएटर म्हणून काम करतोय दोघांमधला, युजर आणि OS मधला, त्यामुळं त्यांच्यात कम्युनिकेशन होत नाही, त्याच्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. सपोज एन एरर ऑकर इन द वन ऑफ द जॉब ऑफ बॅच, देन ऑल द रिमेनिंग जॉब गेट्स अफेक्टेड अँड दॅट दे हॅव टू वेट अंटिल द एरर इज रिसॉल्व. म्हणजेच इथं प्रोसेस स्टार्वेशनला जातं. मग अशा आपण जे बघितलं गोल्स, हा गोल ह्या बॅच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये फॉलो केला जात नाही. वरचा गोल प्रोसेस स्टार्वेशन मस्ट नॉट प्रेझेंट, म्हणजे की प्रेझेंट नाही पाहिजे, कारण पण याच्यामध्ये हे होते, प्रोसेस स्टार्वेशन होते. कारण एक जर जॉब जास्त वेळ लावत असला तर पुढच्या जॉबला, कारण सिरियली होते, त्याला आपण थांबवू शकत नाही. तो कंप्लीट झाल्याशिवाय पुढचा जॉब आपण एक्झिक्युशनला घेऊच शकत नाही. त्यामुळं इथं प्रोसेस स्टार्वेशन हे पण होते. ह्यालाच म्हणतात बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. अशा प्रकारे आपण आता बॅच ऑपरेटिंग सिस्टीम बघितलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम जरी लक्षात ठेवली तर डायग्राममध्ये काहीच अवघड नाही. डायग्रामवरून तुम्ही थेअरी ऑटोमॅटिकली लिहू शकता. आणि मी जी आता तुम्हाला दाखवते PPT मी यासाठीच करत नाही, कारण मी एकदाच तुम्हाला प्रॉपर नोट्स आणि त्या नोट्सच तुम्हाला समजावून सांगतोय. कारण तुम्हाला एकदा का ह्या गोष्टी क्लिअर झाल्या तर त्या तुम्हाला ह्या थेअरी लक्षात ठेवण्याची पण गरज नाही. त्यामुळं मी एकदा PPT नंतर नोट्स असं नाही शिकवणार. मी डायरेक्ट माझ्या हँड रिटन नोट्सवर तुम्हाला इथून पुढे शिकवणार आहे. नेक्स्ट आहे मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम. आणि मी नोट्स बनवण्याचं कारण हेच आहे की पुढे आपल्याला जास्त एक्झाम्पल्स वगैरे सॉल्व्ह करायचे आहेत, जास्त डायग्राम्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीम या सब्जेक्टमध्ये. त्या डायग्राम तुम्हाला डिजिटली गुगल ऑनलाईन भेटतातच, पण त्या जास्त तुम्हाला मी हँड रिटननी तुम्हाला जास्त समजावून सांगू शकतो मी, म्हणून मी हँड रिटन नोट्सनंच तुम्हाला इथून पुढचे सेशन एक्सप्लेन करेन. नेक्स्ट पॉईंट आहे मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम. आता आधी आपण डायग्राम बघूया. डायग्राम बघितली की आपल्याला थेअरी क्लिअर होते. त्याच्यामध्ये मेन मेमरी आहे. मेन मेमरी माहिती आहे, टेम्पररी मेमरी असते, थोडक्यात कॅशे वगैरे मेन मेमरीमध्ये असतात. हे जे जॉब्स आहेत, जॉब A, जॉब B, जॉब C,
हे वेटिंग क्यूमध्ये थांबलेले आहेत. आता सुरुवातीला जॉब ए हा आयो रिलेटेड टास्क परफॉर्म करायला गेला. इथं म्हणजे आधी जे डायग्राममध्ये दिसते ते तरी तुम्ही क्लिअर करून घ्या. जॉब ए हा आयो रिलेटेड टास्क कंप्लीट करायला गेला. जॉब बी हा CPU रिलेटेड टास्क कंप्लीट करायला गेला. आणि हा सिंगल प्रोसेसर आहे, ह्याच्यामध्ये एकच प्रोसेसर आहे. मागच्या पण बॅच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पण एकच प्रोसेसर होता. एकाच प्रोसेसरमुळं ते सर्वेशनमध्ये जायचं होतं. आणि इथं पण ते एकच प्रोसेसर आहे, सिंगल प्रोसेस सिस्टीम. जॉब CDEF आर इन द वेटिंग स्टेट, म्हणजे हे त्या थांबल्यात, म्हणजे त्यांना CPU अजून भेटलेला नाही एक्झिक्युशनला, नाही त्यांचं कोणतं आयोलेटेड टास्क आहे. आता आपण थेरीकडे येऊया. त्या थेरीवरून तुम्हाला परफेक्ट समजेल की मी सांगतोय का याच्यामध्ये. मल्टी प्रोग्रामिंग इज द ॲबिलिटी ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम टू एक्झिक्यूट मोर दॅन वन प्रोग्राम ऑन सिंगल प्रोसेसर कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे सिंगल प्रोसेसर कम्प्युटर सिस्टीमवर मल्टिपल जॉब सायमल्टेनियसली रन करणे म्हणजेच मल्टी प्रोग्रामिंग, ही ॲबिलिटी ऑपरेटिंग सिस्टीमची. म्हणजेच आता हा बघा, हे मेन मेंबर आहे, ह्यातला जॉब आहे इकडं आय रिलेटेड टास्क कम्प्लीट करतोय, तर जॉब बी त्याचं CPU रिलेटेड टास्क कम्प्लीट करतोय. म्हणजेच मल्टिपल प्रोग्राम सायमल्टेनियसली रन होतात. मोर दॅन वन प्रोसेस कॅन रिसाइड इन टू मेन मेमरी ॲट वन पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे इथं बघा, मोर दॅन वन प्रोसेस रिसाइड म्हणजेच ठेवलेले आहेत मेन मेमरीमध्ये. कम्प्युटर रनिंग MS Excel अँड फायरफॉक्स ब्राउझर सायमल्टेनियसली इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. म्हणजेच आपण कम्प्युटरवर मल्टिपल टॅब्स आपल्या ओपन असतात. म्हणजे इथं मी फायरफॉक्स आणि MS Excelचं एक्झाम्पल घेतले. मल्टिपल टॅब्स तुमचे ओपन असतात सायमल्टेनियसली. हे सुद्धा मल्टी प्रोग्रामिंग OSचंच एक्झाम्पल आहे. इन मल्टी प्रोग्रामिंग OS, as soon as one job goes for an IO task, operating system interrupts that job and chooses another job from job pool and gives CPU to this new job and starts execution. म्हणजे एखादा जॉब जर त्याचा आय रिलेटेड टास्क कंप्लीट करायला गेला तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं, त्या जॉबला इंटरप्ट करतं, म्हणजे थांबवतं. असं नाही करत की तो तिकडे गेला म्हणून CPUला आयडल ठेवायचा. CPUला आयडल ठेवत नाही ते. CPUला लगेच दुसरा जॉब तो अलोकेट करतं, जेणेकरून CPUला जास्तीत जास्त बिझी ठेवता येईल, जे की आपण मगाशी गोलमध्ये बघितले. CPUचं मॅक्झिमम युटिलायझेशन इथं परफॉर्म होते. म्हणजेच इन मल्टी प्रोग्रामिंग OS, ॲज सून ॲज वन जॉब गोज फॉर अन आयो टास्क, मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं, त्या जॉबला इंटरप्ट करतं आणि त्या जॉब पूल म्हणून दुसरा जॉब घेतं आणि तो CPUला अलोकेट करतं आणि त्याचं एक्झिक्युशन चालू करतं. प्रिव्हियस जॉब कीप्स डुईंग इट्स IO ऑपरेशन वाईल दिस न्यू जॉब डज CPU बाउंड टास्क. म्हणजेच प्रिव्हियस जो जॉब आहे ज्याला इंटरप्ट केलेला आहे तो IO रिलेटेड टास्क करतोय, आणि वाईल न्यू जॉब डज दिस CPU बाउंड टास्क. म्हणजेच हा जॉब त्याचा IO रिलेटेड टास्क कंप्लीट करतोय आणि नंतर हा इकडे गेल्यामुळे CPUने काय केलं, ऑपरेटिंग सिस्टीमने काय केलं, जॉब एला इंटरप्ट केलं आणि लगेच ह्या जॉब पूलमधून, म्हणजेच ह्या मेन मेमरीला त्यांनी जॉब पूल नाव दिले, जॉब पूलमधून जॉब बी हा घेतला आणि तो CPUला पास केला, पास केला एक्झिक्यूट करण्यासाठी. नाव सपोज सेकंड जॉब ऑल्सो गोज फॉर अन आयो टास्क. मग काय होणार, समजा हा जॉब बी पण इकडेच गेला आयो टास्कला, म्हणजे त्याचं CPU रिलेटेड काम अर्धवट सोडून पण तो त्याला दुसरं कामाला म्हणून तो आयो टास्ककडे गेला. तेव्हा CPU असं नाही, ही ऑपरेटिंग सिस्टीम असं नाही करत की लगेच एक्झिक्युशन थांबवते, जोपर्यंत जॉब बीच होत नाही तोपर्यंत पुढचा घेत नाही, असं नाही करत. जर सेकंड जॉबला पण आयो टास्क रिलेटेड काम आलं तर ते देन CPU चूजेस द थर्ड जॉब अँड स्टार्ट्स इट्स एक्झिक्युशन. म्हणजे तेव्हा ते काय करणार, जॉब सी ला जॉब पूलमधून घेणार आणि तो CPUला असाइन करणार त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी. अँड इट कम बॅक टू द जॉब पूल फॉर अन CPU टास्क. As soon as the first job completes its IO operation and it come back to the job pool for CPU task. म्हणजेच आता CPU जॉब C हा CPU कडे गेलेला आहे, तर समजा तोपर्यंत जॉब यायचं त्याचं आयडी टास्क कंप्लीट झालं तर तो परत जॉब पूलमध्ये येणार आणि वेटिंग क्यूमध्ये थांबणार त्याला CPU अलोकेट होण्यासाठी. इन दिस वे नो CPU टाइम इज वेस्टेड बाय द सिस्टीम. म्हणजेच मागाशी आपण बघितलं बॅच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, जोपर्यंत बॅच वन मधले सगळे जॉब एक्झिक्यूट होत नाहीत तोपर्यंत बॅच 2ला चान्सच भेटत नाही एक्झिक्युशनला. म्हणजे जोपर्यंत बॅच 1 कम्प्लिटली एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत त्यांना वेटिंग क्यूमध्ये थांबावं लागतं बॅच 2ला. म्हणजे एवढा CPU आयडल राहतो. समजा जॉब थोडक्यात आपण मगाचं एक्झाम्पल घेऊया की बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मधला पहिला जॉब आयोलिटीमध्ये गेला, त्याचा CPU टास्क अर्धवट सोडून आयोलिटी टास्क कंप्लीट करायला गेला
तर तेव्हा CPU आयडलच राहणार. कारण बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचा फंडामेंटल तो आहे की तो सिरियली प्रोसेस करतो. पण आपण मल्टी प्रोग्राममध्ये काय बघतोय, जर जॉब आहे त्याचं काम CPUचं काम अर्धवट सोडून आयोकडे गेला तर CPU आयडल ठेवत नाहीत. हा मल्टी प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टीम काय करतो, लगेच मेन मेमरीमध्ये दुसरा जॉब घेतो आणि तो CPUला पास करतो. म्हणजेच इन दिस वे नो CPU टाइम इज वेस्टेड बाय सिस्टीम. CPUचा टाइम इथं वेस्ट करत नाहीत. Therefore, ultimate goal of multi-programming OS is to keep CPU busy as long as there are processes are ready to execute in job pool. म्हणजे त्याला जेवढा बिझी ठेवता येईल, कारण प्रोसेस ऑलरेडी जॉब पूलमध्ये रेडी आहेत एक्झिक्यूट होण्यासाठी. मग जशा प्रोसेसचं आयोवरनं स्विच होऊन CPUकडे येतील तर तसंच त्या जॉब पूलमधून CPUला पास केला जातील एक्झिक्युशनसाठी. हेन्स CPU नेव्हर रिमेन्स आयडल. म्हणजे ह्याच्यामुळं CPU कधीच फ्री बसणार नाही. आयडल राहणं म्हणजे CPUचं फ्री, म्हणजे CPU फ्री कधीच राहणार नाही, जे की बॅच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये CPU राहत होता. कारण जोपर्यंत पहिला जॉब किती पण वेळ लागू दे, मग तो त्याचं काम अर्धवट सोडून दुसरं काम करायला जरी गेला तरी पुढच्या जॉबला चान्स भेटत नव्हता. म्हणजे CPU तेव्हा आयडल राहायचा. पण ह्या मल्टी प्रोग्रामिंग OSमध्ये CPU आयडल राहत नाही. याचा ॲडव्हान्टेज काय आहे, CPU युटिलायझेशन, जे की आपण मगाशी गोल्समध्ये बघितलं, तुम्हाला तेच सांगितलं. त्याचे 3 गोल्स आहेत. त्या 3 गोल्सवर बेसिसच सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचे टाईप्स आहेत. ॲडव्हान्टेज इन्क्रीज CPU युटिलायझेशन. आणि नेक्स्ट प्रोसेस स्टार्वेशन चान्सेस आर लेस. म्हणजे प्रोसेस स्टार्वेशन म्हणजे मगाशी काय बघितलं आपण, प्रोसेस स्टार्वेशन म्हणजे कन्सेप्ट काय आहे की एखाद्या जॉबला लागलेल्या जास्त वेळेमुळे दुसरा जॉब वेटिंग क्यूमध्ये जास्त वेळ थांबतो, त्यालाच म्हणजे प्रोसेस स्टार्वेशन. म्हणजे ह्याची कन्सेप्ट आपल्याला पूर्ण डीपमध्ये शिकायचं आहे. आत्ता पुरता ओव्हरव्ह्यू हा प्रोसेस स्टार्वेशनचा हाच आहे. म्हणजे इन्क्रीज CPU युटिलायझेशन, CPUचा मॅक्झिमम टाइम त्याला CPUला बिझी ठेवतं आणि प्रोसेस स्टार्वेशनचे चान्सेस कमी आहेत. ह्याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे की CPU शेड्युलिंग प्रॉपर लागतं. आता इथं जॉब 1 आणि जॉब A लगेच सायमल्टेनियसली ते परफॉर्म होतात, तर ह्याला CPU शेड्युलिंग प्रॉपर लागतं. CPU शेड्युलिंग काय हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. टू अकोमोडेट मेनी जॉब्स इन मेन मेमरी मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. मेमरी मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. इथं मेमरी मॅनेजमेंटची गरज आहे. कारण तुम्हाला एवढे सारे जॉब एका वेळी अकोमोडेट करण्यासाठी मेमरी मॅनेजमेंट तुम्हाला इथं गरजेचं आहे. त्यामुळं हे डिसॲडव्हान्टेजमध्येच तुम्ही लिहू शकता. अशी आहे आपली मल्टी प्रोग्रॅमिंग ऑपरेटिंग सिस्टीम. याच्यामध्ये मल्टिपल प्रोग्राम्स सायमल्टेनियसली रन होतात सिंगल प्रोसेसर सिस्टीमवर. माझा शब्द काय आहे, सिंगल प्रोसेसर सिस्टीमवर मल्टिपल जॉब्स रन होतात. हा आहे मल्टी प्रोग्रॅमिंग ऑपरेटिंग सिस्टीम. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम, ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे मल्टी प्रोग्रॅमिंगपेक्षा. प्रत्येक टाईपवरच एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला थोडक्यात असं समजा की ऑपरेटिंग सिस्टीमचे टाईप्स ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप होत गेल्या. त्या पहिल्यांदा बॅच आली, बॅचवरनं मल्टी प्रोग्रॅमिंग आली, मल्टी प्रोग्रॅमिंगनं मल्टी प्रोसेसर आली, असं समजा. आधी बॅचमध्ये CPU युटिलायझेशन प्रॉपर होत नव्हतं, ते जे की मल्टी प्रोग्रॅमिंगमध्ये व्हायला लागलं. आता मल्टी प्रोग्रॅमिंगवरून अजून मल्टी प्रोसेसरमध्ये काय ॲडव्हान्स आहे ते आपण बघूया. आता मल्टी प्रोसेसरमध्ये डायग्राम बघतोय आपण. ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये फक्त फरक आहे की मगाशी बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आणि मल्टी प्रोग्रॅमिंग ऑपरेटिंग सिस्टीममध्ये फक्त सिंगल प्रोसेसर होता, म्हणजे सिंगल CPU होता. याच्यामध्ये 2 CPU आहेत, CPU 1 CPU 2, 2 प्रोसेसर आहेत जे की काम डिवाइड करतात. थोडक्यात म्हणजे दोन काम करणारे असतील तर काम फास्ट होणार. मग CPU मगाशी एका CPUवर लोड असल्यामुळं ते CPU युटिलायझेशन कमी होत होतं, जे की मल्टी प्रोसेसरमध्ये जास्त होणार, कारण CPU 1 आणि CPU 2 एक्झिक्युशनला थांबले. इथं डायग्राममध्ये दाखवले काय, वर्ड प्रोसेसर आहे, ईमेल आहे, वेब ब्राउझर आहे, अँटीव्हायरस आहे, जे की हे CPU 1 आणि CPU 2 ला अलोकेट होतात. आपण आता थेरीकडे बघूया. डायग्राम तर याची इझी आहे, त्याच्यामध्ये काय अवघड नाही. नेक्स्ट आहे इन अ युनिप्रोसेस सिस्टीम ओनली 1 प्रोसेस एक्झिक्यूट ॲट अ टाइम. म्हणजे मग अशी बघितलं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम सिंगल प्रोसेसर आहे, जोपर्यंत जॉब 1 एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत पुढच्या जॉबला एक्झिक्युशनला टाइम भेटत नाही. मल्टीप्रोसेसिंग इज द यूज ऑफ 2 or more CPU कोर्स विदिन अ सिंगल कम्प्युटर सिस्टीम. मल्टीप्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय आहे, हा 2 किंवा 2पेक्षा जास्त CPU यूज करतं एका सिंगल कम्प्युटर सिस्टीममध्ये. मल्टीप्रोसेसिंग इज द ॲबिलिटी ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम टू सपोर्ट मोर दॅन 1 प्रोसेसर विदिन अ सिंगल कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे ही मल्टीप्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टीमची ॲबिलिटी आहे की
एकाच सिंगल कम्प्युटर सिस्टीममध्ये मल्टिपल प्रोसेसरला अलो करतं. नाव सिन्स देअर आर मल्टिपल प्रोसेसर अवेलेबल, मल्टिपल प्रोसेसेस कॅन बी एक्झिक्युटेड सायमल्टेनियसली. म्हणजेच मल्टिपल प्रोसेसर अवेलेबल आहेत तर ऑब्वियसली मल्टी प्रोसेसेस सायमल्टेनियसली रन होणारच. दिस मल्टीप्रोसेसर्स शेअर्स कम्प्युटर बस, कम्प्युटर क्लॉक, मेमरी आणि पेरिफेरल डिव्हायसेस. म्हणजे जे काही तुमच्याकडे डिव्हाइस आहेत, तुमच्याकडे जे काही रिसोर्स आहे ते दोन्ही सी पी यूमध्ये शेअर होणार कॉमनली प्रोसेसचं एक्झिक्युशन होण्यासाठी. आता ह्याचा ॲडव्हान्टेजेस बघूया. इन्क्रीज थ्रोटपुट. थ्रोटपुट या शब्दाचा अर्थ काय? मॅक्झिमम वर्क डन इन लेस टाईम. इन्क्रीज थ्रोटपुट म्हणजेच काय? मॅक्झिमम वर्क होते लेस टाईममध्ये. कारण तुमच्याकडे 2 CPU आहेत. एका CPU तुम्हाला पहिल्यांदा फक्त एकच CPUचा चान्स होता, फक्त इथं तुम्हाला आता 2 CPUचे ऑप्शन्स आहेत. जे समजा CPU 1 कडे जास्त बिझी असला तर तो तुम्ही CPU 2 कडे स्विच होऊ शकता. हाय परफॉर्मन्स ड्यू टू पॅरल प्रोसेसर. म्हणजे ह्याचा परफॉर्मन्स पण जास्त असणार कारण तुमच्याकडे 2 पॅरल प्रोसेसर आहेत ज्या की पॅरल प्रोसेसेस एक्झिक्यूट करणार. Increase reliability. If one processor get fail, other processor are used to do that process complete. म्हणजे जर पहिला प्रोसेस फेल झाला तर इथं प्रोसेसचं एक्झिक्युशन पूर्णपणे थांबणार नाही. तो लगेच CPU दुसऱ्या प्रोसेसरवर स्विच होणार आणि राहिलेला प्रोसेस कंप्लीट करून घेणार. म्हणजे याच्यामुळे रिलायबिलिटी वाढते. हा आहे ॲडव्हान्टेज मल्टीप्रोसेसरचा. डिसॲडव्हान्टेजेस. मल्टीप्रोसेसर सिस्टीम आर एक्सपेन्सिव्ह. म्हणजेच आता जर एका CPUची सिस्टीमसुद्धा जर महाग असेल तर इथं तर आपल्याकडे 2 CPU आहेत तर ऑब्वियसली ते एक्सपेन्सिव्ह असणारच. कॉम्प्लेक्स OS इज रिक्वायर्ड. जिथे 2 CPU आहेत तिथे ऑब्वियसली CPU शेड्युलिंग जास्त करावं लागणार. त्यामुळे तुम्हाला तिथं कॉम्प्लेक्स OS लागणार, ऑपरेटिंग सिस्टीम लागणार, जे की 2 CPU शेड्यूल करायला त्याला जमलं पाहिजे. लार्ज मेन मेमरी इज रिक्वायर्ड टू ऑक्युपाय ऑल प्रोसेसेस एक्झिक्युटिंग कॉन्करंटली. म्हणजे इथं मगाशी आपण बघितलं जॉब पोल होता मल्टी प्रोग्रामिंगमध्ये. एका जॉबमध्ये एका मेन मेमरीमध्ये सगळे जॉब होते. तसे इथे तर 2 प्रोसेसर आहेत तर त्या 2 प्रोसेसरला प्रोसेस पण जास्त असणार एक्झिक्यूट होण्यासाठी. मग त्यासाठी तुम्हाला मेन मेमरीचं मॅनेजमेंट करणार म्हणजे लार्ज मेन मेमरी रिक्वायर आहे. हाच आहे आपला मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. फरक हाच आहे की ॲडव्हान्स होत गेले. सुरुवातीला बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आली. बॅच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सिरियल प्रोसेसिंग म्हणजे जसं बॅच 1 एक्झिक्यूट झाले त्यानंतरच बॅच 2 एक्झिक्यूट झाले. म्हणजे ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे मॅक्झिमम CPU युटिलायझेशन हा वर्क होत नाही. हे थेअरी आपण डायग्रॅमवरून आपण सगळी क्लिअर केली आहे की युजर प्रत्येक जॉब आपापलं जॉब प्रिपेअर करतं, ते ऑपरेटरला पास करतं, ऑपरेटर सेम टाईपचे जॉब बॅचमध्ये कन्वर्ट करतं आणि ते बॅच पर प्रोसेस CPUला जातात. हेच आहे बॅच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. ह्याचा ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये काय होतं मल्टीप्रोग्रामिंगमध्ये काय होतं जिथं मागच्या बॅचेसला वेळ लागत होता आणि वेट करावा लागत होता जोपर्यंत दुसऱ्या बॅचचं एक्झिक्युशन होत नाही, तिथं मल्टीप्रोग्रामिंगनं काय केलं की मल्टिपल जॉब्स सायमल्टेनियसली रन करायला गेलं. फक्त सिंगल प्रोसेसरवरच एकच प्रोसेसर आहे. फक्त त्यांनी काय केलं जर हा त्याचं CPUचं काम सोडून जॉब आहे जर CPUचं काम सोडून आयोकडे गेला तर त्याला इंटरप्ट करणार, त्याला थांबवणार आणि CPUला आयडल ठेवण्याऐवजी त्या CPUला लगेच दुसरा जॉब पास करणार. हेच मल्टीप्रोग्रामिंगमध्ये आपण बघितलं. आणि मल्टीप्रोसेसरमध्ये काय बघितलं सेम मल्टीप्रोग्रामिंग फक्त इथं CPU एक वाढला म्हणजे मोर दॅन 2 CPU इथं सिंगल कम्प्युटर सिस्टीममध्ये आपण अलो केलेत आपण. हेच आहे मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. आणि आता हा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये बनवतोय. हा आहे जो पहिला पार्ट आहे, ह्याच्यामध्ये आपण हे 3 ऑपरेटिंग सिस्टीम बघितल्यात. नेक्स्ट पार्टमध्ये आपण राहिलेल्या सर्व ऑपरेटिंग सिस्टीम बघूया. तर मला आय होप की तुम्हाला इथून या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीम क्लिअरली समजल्या असतील. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या 4 ऑपरेटिंग सिस्टीम आपण कंप्लीट करूया. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.